बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला आणि या प्रकरणात त्याच्या आईची प्रतिक्रिया येते अशी माहिती आहे. पाहूयात. त्याच्या आई आपल्या समवेत फोनवर नाहीत. शिंदे बोलते, अक्षय वडील बोलते. हॅलो हॅलो, कोण बोलताय आपण? आम्ही काय म्हणतो, अक्षय शिंदेचा वडील बोलतो, अण्णा शिंदे. बरं, आत्ता जी घटना घडली आहे त्याची तुम्हाला काय माहिती नेमकी मिळाली आहे? पहिल्यांदा अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे आपल्या समवेत आहेत. काय नेमकी तुम्हाला आता माहिती मिळाली आहे? पहिल्यांदा आम्हाला काय माहित नाही होता, आता माहित पडलं, न्यूजवर माहित पडलं आम्हाला घटना झाला म्हणून. तुम्हाला अजूनपर्यंत अधिकृतरित्या कोणीही पोलिसांनी किंवा रुग्णालयाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाहीये? नाही नाही नाही. पोलिसांकडून तुम्हाला पहिली माहिती मिळाली आहे जी एन्काउंटर झालंय अक्षयचं, ती थेट टेलिव्हिजनच्या बातम्यांमधून मिळते? हो हो हो. या घटनेनंतर ही जी बदलापुरात घटना घडली होती, या प्रकरणात अक्षय शिंदे दोषी असल्याचं समोर आलं, त्याला अटक झाली. त्यानंतर या प्रकरणात त्याची आणि तुमची कधी भेट झाली होती? सर भेट झालंच नाही ना, परत दाखवलंच नाही आम्हाला. तुम्ही भेट मागण्याचा वकिलांमार्फत प्रयत्न केला होता का अक्षयची भेट मिळावी म्हणून? आता मुलाखतीसाठी तीन झाला आमचा, तिसरा सोमवार आहे, मुलाखत करतोय मी. हॅलो, आम्ही रस्त्यावर. हॅलो, बोला बोला. आम्ही जवळ आलो आणि आता आलो हॉस्पिटल जवळ. पोरगा असं करू शकतच नाही तो पोरगा, त्याला बटाटी नाही वाजवत, बंदूक काय मारणार तो पोरगा? हे सगळं पोलिसांनी केलं. तर तिथं पैसे दिवशी काय द्यायला भेटलं पोराला तो पोरगा गाडी चालवला नाही तो बंदुकाने काही इन्क्वायरी करेल तो. पैसे खाऊन ते लोक बसले असेल, त्या पोराला मारायला कोणतरी पैसे दिले असेल आतमध्ये. आता दुपारी बोलले पाहिजे तो पोरगा. 3:45 वाजता त्या पोराला भेटलं मी तिथं. पोरगा बोलला फक्त मम्मी कावा सोडवते मला. मी बोललो बाबा 1 महिना काम चार्जेस आलेलं आहे. मम्मी बोलला फक्त त्यानं कोणतरी सांगितलं तुम्ही चार्जेस आलेलं आहे म्हणून. तर तेच गोष्ट मला तो सांगितलं. मी बोललो बघू का वकिलाला विचारून काय बोलतो काय नाही मग बघूया. त्याला बोलले मी जेवण देऊन देत तिथं काय आला, बोलला हा म्हणून बोलला. आणि त्याला मोठा पेपर लिहून दिला होता त्याला कागद. तो बोलला मी बोल तुला कोण दिलं एवढा मोठा पेपर लिहून? तर तो बोलला की नाही मला तिथूनच दिले, तर मुलं लोक आतमध्ये येतात तिथं तिथूनच दिलंय. तर मला बोललं की तू वाचून बघ आई. तर मी बोलले मला वाचता नाहीये बाबा, ते दिसत पण नाहीये. तुमची किती वेळा भेट झाली अक्षयशी? अक्षयचा अटक झाल्यानंतर तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली का तो तुरुंगात असताना? सलोजा जेलमध्ये 3 वेळा तिथे भेट झालेलं आहे. त्याच्या अगोदर आम्हाला कोणाला दाखवलंच नाही पोलिसांनी, आणि पोलिसवाल्यांनी कळवलं पण नाही आम्हाला. पोलिसांनी तुम्हाला काय कळवलं नाहीत? काहीच नाही कळवलं आम्हाला. घरी जाऊन तिथं कपडे बिपडे घेतले तिथं जाऊन घरातलं. शाळाची आई पण त्यांच्या जवळ होतं घराचं. आत्ता या क्षणी तुम्ही म्हणत होतात की तुम्ही रुग्णालयाच्या दिशेने चाललायत. तुम्ही आत्ता नेमक्या कुठे पोहोचलायत आणि किती वेळात पोहोचाल तुम्ही रुग्णालयाजवळ? हॅलो हॅलो, बोला. आपला मुंब्रा बायपास आहे ना आपला, टर्न मारतो आपण. हो हो, जायला रस्ता. अच्छा, तुम्ही मुंब्रा बायपास जवळ आहे, तिकडून तुम्ही आता कळवा रुग्णालयाच्या दिशेनं जाताय. साधारण किती वेळात पोचाल? आणि आत्ता माझ्याशी अक्षयची आई बोलत होता, आता तुम्ही परत अक्षयचे वडील अण्णा शिंदे बोलताय? हो हो. बरं, तर त्यांनी खूप मोठे आरोप केले बोलता बोलता. तर नेमकं तुमचं म्हणणं काय आहे या सगळ्या घटनेनंतर, जेव्हा अक्षयवरती पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला आणि त्या घटनेत त्याचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती हाती येते? जे बोलतात ते मी ते मान्य नाही. माझं काय हे म्हणतोय, हा आरोप लावतात ना ते खोटं आहे पूर्ण. काय खोटं आहे? ताजी मी आता
मी आत्ता भेटून आलो पोरगाला, भेटून सगळं आलो इथून. आता पोरगा फटाक वाजत काय, मला गाडी चालवा येत नाही त्याला. हम्म, हा हम्म. असं कष्ट कसं वाजून तो पोरगा. मी काय म्हणतोय, अजून त्याच्यावर गुन्हा दाखल नाही केला अजून, आणि जेलवरून बाहेर निघाले नाही. हा, आणि ते जेल बाहेर घेऊन जाणार बदलापूरला, आता न्यूजवर दाखवलेत. म्हणजे आम्ही बदलापूर घेऊन चालतो. एक मिनिट. हॅलो हॅलो हॅलो, बोला. हा, सर. आता कोण बोलताय तुम्ही? मी अमर शिंदे बोलतोय सर. हा, आपण कोण? अक्षयचे? हा, मी काका लागतो त्यांचा. बरं, हा, बोल. तर आम्ही गेलो होतो साहेब तिकडे सकाळी 10 वाजता. कुठे? तिथं तलोजा जेलला त्याला मुलाखत घ्यायला. बरं, आज सकाळी तुम्ही 10 वाजता तळोजा जेलला गेला होतात. बरं, पुढे. हो, हा, 10 वाजता गेलो. आम्हाला टोकन नंबर दिले, ते चिठ्ठी लिहून त्याने. तर चिठ्ठी लिहून दिले. ते बोलले की आता तुमचा नंबर येईल तर तुम्ही या आतमध्ये. आम्ही गेलो आतमध्ये, तर आम्हाला 12:30 वाजले तरी त्याला आणलं नाही. बरं. मग त्याच्यानंतर 1 वाजता आम्हाला बोलले की 1 वाजले, आता तुम्ही बाहेर जावा, 3 वाजता परत तुम्ही आतमध्ये या. बरं. तर आम्ही 3:30 वाजता मग आतमध्ये गेलो. तर मग त्याला 3:45ला आतमध्ये आणलं त्याला मुलाखतला. तर आम्ही त्याच्याशी बोललो आम्ही. काय म्हणणं होतं अक्षय शिंदे तुमच्याशी बोलला अमरजी त्यावेळी? अक्षयचं काय म्हणणं होतं? तो बोलला की माझा चार्जशीट पडला आहे, तर मला कधी सोडवणार तुम्ही? आम्ही बोललो की बाळाचा थांब, आता वकिलाचा अजून एक पेपर येणार आहे तुझा, गुन्हा दाखल झालेला आहे ना अजून एक. हा, तो एक येणार आहे. तर त्याच्यानंतर वकील काय बोलतील आपल्याला ते आपण बघू. मग त्यानंतर काय सोडायचा प्रयत्न असेल तर ते आपण करू. आम्ही त्याला ते सांगितलं आम्ही. बरं. मग तो बोलला की ठीक आहे मम्मी, मला खायला येतं, आतमध्ये काय भेटत नाही, माझ्याकडे पैसे नाही आहेत. तो बोलला की मम्मी 4-5 रुपये मला पाठव, मला खायचं आहे. आम्ही बोललो की बाळा कसं पाठवायचं ते आम्हाला माहित नाही. मग त्याच्या जोडीला एक कैदी होता. हा, तो एक म्हातारा होता. तो बोलला की हे नंबर घ्या आणि याच्यावरती त्याला पैसे पाठवून द्या. बर, तुम्हाला किती जणांना त्याला भेटायची परवानगी मिळाली होती आज? दोघांना. दोघं कोण कोण गेले होते? आई आणि वडील. अक्षय शिंदेची आई आणि अक्षय शिंदेचे वडील हे दोघं त्याला भेटायला तळोजा जेलमध्ये गेले होते. आणि तळोजा जेलमध्ये त्यांना दुपारी 3:30 वाजल्यानंतर त्याला भेटता आलं. संध्याकाळी अशी प्राथमिक माहिती आहे, संध्याकाळी 5:30च्या सुमारास त्याला तळोजा जेलमधनं बदलापूरच्या दिशेने नेण्यात येत होतं, कारण त्याच्या पत्नीनं त्याच्या विरोधात एक लैंगिक अत्याचाराची गुन्हा नोंदवलेला आहे, आरोप केलेला आहे. तर त्या संदर्भात चौकशीसाठी त्याला नेण्यात येतं. त्याची तुम्हाला माहिती होती? काहीच माहित नाही सर. आम्ही तिथून 5:45ला निघालो. किती वेळ झाली तुमची भेट? आम्हाला 20 मिनिटं भेट दिली. बरं, त्या दोघांना तुम्ही कुठे होतात तेवढ्या वेळ? बाहेर होतात? मी गेटवरती होतो बाहेर. बरं. हा, मी गेटवरती बाहेरच होतो. ते आले बाहेर, ते बोलायला लागले की हा असं भेटलो आम्ही, सगळं झालंय आमच्याशी, तर त्याला उद्या पैसे पाठवायचे आहेत पोस्टने. त्याने नंबर दिलाय आणि त्याला एक पेपर लिहून दिलं होतं, त्याला मोठा पेपर. आणि ते पेपरमध्ये काय लिहिलं होतं ते बघायला त्यांना ते वाचता येत नाही. बरं. हा, तर तो बोलला की मम्मी हा वाचून बघते. त्याची आई बोलली की बाळा का आपल्याला मला काय दिसत नाही, तर कोण काय दिलं असेल तर ते फेकून दे. बरं. मग ते काय लिहून दिलं तर तेच माहित नाही. आणि तेवढं आम्हाला सांगितलं पण नाही की बदलापूरला नेणार आहे. आणि सर त्याला अजूनपर्यंत त्याला फटाकडे वाजवायचा माहित नाहीये, तर अजून त्याला गाडी चालवायचा माहित नाही, कुठला हॉटेलमध्ये खाना माहित नाहीये, तर ते बंदूक कसं चालवेल सर? हा तुमच्या मनात आलेला प्रश्न आहे. आणि मला एक सांगा, साधारण 3:45च्या सुमारास तिथनं बाहेर आलात,